त्यांना बिना वायदीचा जर कोणाला आपला भेटत असेल किंवा ह्या दाटीचं जर का वासरू कोणाचं पळणार असेल तर त्याला आपण बिना वायदीचं वासरू देणार. उजवीनं जो असेल त्याला आपण बैल देणार. तुमचा डावीचा खांड फिट आतनं बाहेरनं कसा पण आणायचा. उजवीला ह्याला जोडायचा त्याला जोडायचा. हा उजवीचा दुसरा बैल पाहिजे त्याला. बोलतील ते. नाव सांगा तुमचं. संजय पोतेकर. आता गुलाल लागलाय तुम्हाला सगळा पूर्ण माता केलाय माता सगळा लाल म्हणजे गुलाबी झाला यार. बैल आपलाच आहे. काय वाटते पळते वासरू लय दिवस झालं फक्त लक्षात येत नव्हतं कोणाच्या. आज पूर्ण त्यानं सगळ्या गाड्या चांगल्या गाड्या मारल्या त्यानं. म्हणजे कशी त्यांनाच विचारा ओळख कशी संबंध आहेत. गुरु माझा तो पहिला. काय वाटतं असं मुलाखतीमध्ये असं कुणी गुरु म्हणणं किंवा शिष्य नाही त्यांचं आज सार्थक झालं. त्यांचं सार्थकच झालं. आज लय गाडी पळाली त्यांची. काय म्हणताय बाबा. हे लंगोटी मैत्री आहेत बघा. हे दोघंच असते सारखी. म्हणजे हे दोघं कुठं फिरतात कुठं फिराय काय सांगा की आता मी काय नाही तुम्ही सांगा. तेच मालक आहेत त्यांना ते नाही जास्त काय म्हणते. चांगली गाडी पळाली. बैल लय चांगला पळतोय. लय दिवसात बैल डोक्यात होतं बैल पळतोय. फक्त लक्षात येत नव्हतं कोणाच्या. आज लय बैल पळाला. तर किती दिवसात ह्याला पळवताय काय करता म्हणजे 10 दिवसात आपण बैल पळवतो. 10 दिवस त्याला ब्रेकवर 10 दिवसानंतर पळवायचं. सकाळी आल्या हे विजय पोतेकर शेंद्रे त्यांनी सांगितलेलं आज एक करायचा. एक नाही पण राहिली गाडी. कितवा केला आता. 3 नंबर केला. 3 नंबर केला. तर मित्रांनो ही मुलाखत कशी वाटली थोडक्यात सांगा. पूर्ण कमेंट बॉक्स रिकामा ठेवतो. मी अमक्या गावातून तुमची मुलाखत पाहिली अशी वाटली मला. कसं तुम्हाला जी वाटली ते सांगा. आणि ही बैल आमच्यासोबत पळावा किंवा काय असं त्यासाठी तुम्हाला जे वाटते ते लिहा. आणि नाळे ही व्यक्ती जे गरिबांची बैल पळतात ती उजेडात आणण्याचं काम हे नाळे करतात. आज जवळजवळ बरेच वर्ष झाले नाळे हे गरिबांची बैल उजेडात कशी येतील हे बघतात. आजपर्यंत ह्यांचं सहकार्य मोलाचं आहे. ह्यांना सपोर्ट करा, लाईक करा. मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो लाख मोलाचा शब्द या ठिकाणी माझ्या बद्दल ह्यांना व्यक्त केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. आणि याच ठिकाणी मुलाखत संपल्याचं जाहीर करतो.